तू विचार करत असशील ना की एकतर हा न बोलवता घरी आला आणि त्यात आता निघायचं नावही घेत नाहीये. नाही, तसं काही नाही. विक्रम. हाय विक्रम. आज सहजच तिची आठवण आली म्हणून भेटायला आलो. खरं तर माझ्या इथे येण्याला तुझी काहीच हरकत असायला नको, कारण जरी ती तुझी बायको असली तरी ती माझी जुनी मैत्रीण आहे. हो ना देवयानी? विक्रम, तू खूप इनसिक्युअर नवरा आहेस असं वाटत नाही तुला? आता हेच बघ ना, मी इथे आलो हे कळल्यावर एकदम तातडीने निघून आलास. मित्रा, माझ्यावरचा तुझा अविश्वास मी समजू शकतो, पण देवयानीवर तर तुझा विश्वास आहे ना. So I want you to have a healthy sleep and see you fresh as a flower tomorrow at the shoot. येस केटी, ऍक्च्युली मी आता झोपणारच होते तेवढा तुमचा फोन आला. I'm sorry. Actually शूट कन्फर्म करायसाठी मी तुला फोन केला होता, आणि काहीतरी अडचण आली ना तर लगेच मला फोन कर. केटी, अडचण कसली येणार? पहिल्यांदा शूट नाही करत आहे. नाही, आय नो युअर अ प्रोफेशनल मॉडेल, पण जर तुला बघून लोक इम्प्रेस होतील तरच त्यांचं लक्ष प्रोडक्ट कडे जाणार. म्हणून मी पूर्ण काळजी घेतो की माझा मॉडेलचं मूड नेहमी चांगलं राहावं. ओके, सो स्लीप वेल अँड सी यू टुमॉरो. ओके, गुड नाईट. आज तू दुसऱ्यांसाठी घरं बांधतोय. आपल्या घराबद्दल काही विचार केलाय? आपल्या घराचा प्लॅन आमच्या डोक्यात तयार आहे. हो? कसं असेल आपलं घर? सांग ना, मला सांग ना. आपलं घर असेल आमच्या प्रतिष्ठेला साजेसा, मोठा. आमच्या प्रतिष्ठेला म्हणजे? आमच्या म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला साजेसं घर. मोठ्या बेडरूम्स, हॉल, मोठं किचन, गेस्ट रूम आणि खूप काही. आपल्या घराला अंगण नसेल? अंगण? अंगण कशासाठी? पावसात भिजायला. हा हा, अर्थात पावसाचं आम्हालाही खूप आकर्षण आहे, आणि म्हणूनच आम्ही बेडरूमच्या वरती ग्लास बसून घेणार आहोत. मी तुला नाही नेणार बरोबर. का? लाज वाटते तुला माझी? मॉम, तसं नाहीये. अगं पण त्या शूटचा पहिला दिवस आहे माझा. श्रावू, म्हणूनच मला तुझ्या बरोबर यायचंय. मॉम, तू एवढी काळजी करावीस इतकी मी लहान राहिलेली नाहीये. आता मी माझी काळजी घेऊ शकते, आणि ती सुद्धा अगदी व्यवस्थित, कुठल्याही डिसिजन मुळे व्हावत न जाता. हे बघ, तू तिकडे येणार, काहीतरी बोलणार, त्याचा इश्यू होणार. ऐक ना माझं, मी तुला नेक्स्ट टाइम नक्की घेऊन जाते, प्रॉमिस. सोहम तुझ्याकडे आला असताना काही विचित्र नाही ना वागला? म्हणजे तसा काही वागला असेल तर त्याच्या वतीने मी सॉरी म्हणते तुला. नाही, काही विचित्र वागला नाहीये सोहम. चल ठेवते मी. थँक्स. बाय. अर्धा तास लागेल मला. का? एनी प्रॉब्लेम? का म्हणजे माझा मेकअप व्हायचा आहे, हेअर ड्रेसर अजून आलेलं नाहीये, हेअर व्हायचे. एक तर किती घाणेरडी व्हॅनिटी आहे ही, धड कूलिंग नाही इकडे. आधी हे सगळं अरेंज करा, मग मी शूटला येईन. मॅडम, हे सगळं प्रोडक्शनची काम आहे, मी सांगते त्यांना. पण वेळेवर शूट नाही केलं सनलाईट जाते. सो व्हॉट? कॉल द डिरेक्टर. उभी काय आहेस? जा ना, बोलव त्याला. चल परत कर.